आणि तो उपनगरात म्हणजे अर्थात कल्याण डोंबिवलीमधनं एक महत्त्वाची बातमी अशी की कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 65 इमारतींवर कोर्टाच्या आदेशानुसार बुलडोझर चालवलं जाणार आहे। या 65 इमारतींपैकी डोंबिवली पश्चिमेतील टुलिप सोसायटीतील रहिवासी आजही आपली लढाई लढतायत। सर्व कागदपत्र असताना आमची इमारत अनधिकृत कशी असा सवाल या इमारतींमधील रहिवासी करतात। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अजित, थोड्या थिडक्याने 65 इमारतींवरती बुलडोझर चालवण्याच्या संदर्भातला आदेश हा देण्यात आलेला आहे, नेमका वाद काय? विशाल, 65 इमारती आपण पाहतोय, पण त्यामध्ये राहणारी जवळपास 1,500 कुटुंब आणि 6,500 लोक ही पुढील काही दिवसामध्ये बेघर होणार आहेत। त्यांच्या डोक्यावर तर छप्पर जाणार आहे। मुळात चूक कोणाची आणि भुर्दंड कोणाला अशी परिस्थिती इकडे दिसते। रेरा नंबर अनेक इमारतींचा चुकीचा आहे, कागदपत्र बोगस आहेत, सातबारे बोगस आहेत, अशी वेगवेगळी प्रकरणं आहेत आणि एकूण मिळून ही सगळी 65 प्रकरणं समोर आली। त्यात न्यायालयाने आदेश दिले, गुन्हा दाखल झाला, चौकशी झाली। आता अंतिम टप्प्याचा सगळा भाग आलेला आहे। यामध्ये नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये 65 इमारतींवरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। मी डोंबिवली पश्चिम इथे आहे। ही टुलिप सोसायटी आहे, टुलिप हाईट सोसायटी आहे। साधारणपणे 4 ते 5 वर्षच झाली या इमारतीला बांधून आणि आता ही इमारत पूर्णपणे अनधिकृत आहे असं घोषित केलं गेलं आहे। ज्या 65 इमारतींचा जो विषय इमारतींचा त्याच इमारतीमध्ये ह्या इमारतीचा समावेश आहे। आपल्यासोबत या इमारतीत रहिवाशी आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, ज्या पद्धतीनं तुम्ही सगळा लढा देताय गेली वर्षभर, यश किती मिळालेलं आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे की चूक आमचीच आहे का आणि जो दोषी आहे त्याला शासन होतं आहे का? नाही, आमची तर काहीच चूक नाही। आम्ही ज्यांनी इकडे जेवढ्या लोकांनी घर घेतलेलं आहे सगळ्यांनी रेरा बघूनच घर घेतलेलं आहे। सगळ्यांचं मल्टीनॅशनल अँड नॅशनलाइज बँकेकडनं लोन झालेलं आहे। SBI, HDFC, कोटक महिंद्रा बँक, सारस्वत बँक, ज्या नामांकित बँकेकडनं लोन झालं आहे। आणि आम्ही सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाचं पहिलं घर आहे। कोणाचं बिल्डिंगमध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर अख्खा पैसा घराचा ओतला गेलेला आहे हे घर घेण्यासाठी। सगळ्यांचं पहिलंच घराचं स्वप्न आहे घर घेण्याचं। आणि आता आम्हाला काही काळानंतर कळतं आहे की ही बिल्डिंग इनलिगल आहे। आम्ही सगळ्या बिल्डिंगचे आम्ही जे पेपर जे केलेले आहेत त्या सगळ्याची पूर्तता केलेली आहे। तरी पण आम्हाला 65 बिल्डिंगच्या ह्याच्यामध्येच आमची पण गिनती करण्यात आलेली आहे आणि आम्हाला पण 65 बिल्डिंगमध्येच आम्हाला डिमॉलिशनची ऑर्डर मिळालेली आहे। ताई, काय सांगाल घर बनवण्याकरता ज्या पद्धतीनं आयुष्यातले एक क्षण आणि त्यातून एक पैसा बाजूला काढून घर उभं केलं आणि आता काही क्षणात ते घर होतच नव्हतं होणार आहे? आम्ही गावावरून ॲक्च्युली आलो। गावावरून आल्याच्या नंतर 2 वर्ष झाली आम्ही नातेवाईकांकडून पैसे वगैरे घेतलेले, मुलाने लोन काढलं आणि आम्ही हे घर विकत घेतलेले। कांदिवलीला पण घर होतं, तेही आमचं असंच गेलं। आम्हाला हटवलं, त्यानंतर पुन्हा तिथे झोपड्या बांधून दामूनगर त्रिमूर्तीमध्ये राहिले आणि आता इथे आल्यावर पण अशीच परिस्थिती आहे। आता आम्ही जगावं की मारावं हाच प्रश्न आमच्या पुढे आलेला आहे। म्हणजे आता असं चाललं आहे की चोराला सोडतात आणि संन्याशाला फाशावर लटकवत आहेत, ही परिस्थिती आता आमची आणलेली आहे। आम्हालाच आता वाटते की रात्रंदिवस आम्हाला झोप नसतं, जेवण आम्हाला जात नाही, आम्हाला अजिबात काय सुचत पैसे नाही। तुम्ही म्हणता नातेवाईकडून घेतले, बँकांचे पैसे हो, परत कसे करायचे, रोज या विषयावर घरात चर्चा होते? तोच आता नातेवाईकांना तर द्यावंच लागणार, बँकेला लोन तर द्यावंच लागणार। पण आम्ही असं होऊ त्यांना, आम्हाला मेहरबानी करून सरकारने न्याय द्यावा, आम्हाला इथून हटवू नये, हेच आमची विनंती आहे। ताई, तुम्ही काय सांगाल? मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूँगी, मुझे मराठी नहीं आती, मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूँगी कि जिसने सबसे पहले मैं उनको अपील करूँगी जिसने ये हाई कोर्ट से जज साहब ने जिसने ये आदेश दिया है तोड़ने का, उनको पूछना चाहूँगी कि आपने ऐसा आदेश दिया ही क्यों है? इसमें आम जनता की गलती क्या है, हमारी क्या गलती है? हम लोग दीवा में रहते थे, दीवा में हम लोग 20 साल हम लोग भाड़े से रह रहे हैं, 20 साल हो गए। 20 साल में हम लोगों ने अपना जमा पूंजी जितना भी किया है उसके बाद हमने अपना घर खरीदने के लिए अभी ये जब से ये टूटने का आया है तब से कितना टेंशन होता है हम लोग को पता है कि रातों को नींद नहीं आती है। जितना जमा पूंजी हमारा सारा घर में चला गया, हमने लोन लिया है और अगर बिल्डिंग टूट जाएगा उसके बाद हमको लोन भी भरना पड़ेगा, तो कहाँ से लाएंगे हम लोग, कहाँ से भरेंगे? विशाल, माझ्यासोबत एक मावशी आहेत, मगाशी बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात मला पाणी जाणवलं, कारण का त्यांच्यावरती तर इतकं मोठं संकट आहे की मुलाचं लग्न ठरलेलं आहे, एप्रिलमध्ये लग्न आहे आणि आता ही परिस्थिती आहे। काही दिवसात या घरावरती कारवाई होईल, मग लग्नाचं पुढे कसं काय करायचं?
माझ्या मुलाचं लग्न जमलं आहे, तर 1च महिना बाकी राहिला आहे, तर मी लग्नाच्या तयारीलाच राहिले आता. आणि आत्तापर्यंत आम्ही वाड्यानेच राहत होतो. दुसऱ्याची पोरगी केली, तिला मी हेच घर दाखवलं आहे ती पोरगी भेटण्यासाठी. तर मला हा बिल्डिंगचा प्रॉब्लेम झाला तर काही करणार आम्ही, आणि लग्नाचं कसं करणार? 1 महिना तर आले, तारीख फिक्स झालेली आहे लग्नाची, मग लग्न कसं करणार? हा जर एवढा प्रॉब्लेम आला तर. मुलगा किंवा घरच्यांची जेव्हा चर्चा करता तुम्ही, तेव्हा या विषयाला घेऊन काय साधारणपणे चर्चा होते घरामध्ये, आणि किती या सगळ्यातून वेदनेतून तुम्ही चाललात? आता विंगातून म्हणजे आता लग्नाचा तर खर्च आहेच, आणि माझा पोरगा प्रायव्हेटमध्ये कामाला, तर लोन भरून आता आम्ही कसा घरी खर्च भागवतोय तो आम्हालाच माहिती आहे. माझा पोरगा तर प्रायव्हेटमध्येच आहे, आणि आता ह्याच्या पुढे आम्ही कसं करायचं हा जर प्रॉब्लेम आला तर? काका, तुमच्या पायाचं ऑपरेशन झालं आहे, घर सगळं आयुष्यातलं सगळी कमाई, सगळी मेहनत सगळ्या घराला लावली होती. पूर्ण घराला पूर्ण मेहनत लावली. मी 32 वर्ष 4 महिने BSTमध्ये होतो. माझा जेवढा प्रायव्हेट पण ग्रॅज्युटी जेवढी आली तेवढी मी ह्यात टाकली, आणि बाकी असेल ते माझ्या पोराच्या नावानं लोन सरस्वती कोऑपरेटिव्ह बँकेतून केले. स्टार्टिंग पहिला एकटा माणूसच मी पहिली स्टार्टिंगला बुकिंग केलेलं आहे, 1000 रुपये 1 लाख रुपये देऊन. आणि आता हे असं घडल्यानंतर काय जगायचं, काय रातभर झोप येत नाही. तुम्ही 32 वर्ष केलेली पूर्ण कमाई, मेहनत पूर्ण ह्याच्यामध्ये मी घातली, त्या बिल्डरवाल्याला दिली, आणि आता असं कळतं आहे की काय हे तुटणार आहे, हे करणार आहे. आता नवीन बाळ झाले आम्हाला, आता नात झाले मला. आता आम्ही सगळं कुटुंब घेऊन राहायचं कुठं? परत खिशात पैसा नाही. 4200 रुपये मला पेन्शन आहे. मी BST मुंबई महानगर BSTमध्ये होतो. पेन्शन बी कमी, आणि आता राहणार कुठं? त्या पोराच्या जीवावर आहे. थोडाफार हप्ता जातो आहे, थोडंफार येते घरामध्ये, तसंच आम्ही मीठ मिरची म्हणून खातो आहे. त्यामध्ये आता एवढं मोठं आभाळ कोसळलं, ती सारायचं कुठं? हे आम्हाला मोठा प्रश्न पडला. काय पर्याय वाटतो पुढे? पर्याय काय? आम्ही तर गव्हर्नमेंटला पैसे दिलेत ना, चेकद्वारे आम्ही पैसे तर आमचे वाईट आहेत ना पुरे. मग आम्ही आमचे दिले ना, आम्ही कागदपत्र बघूनच दिले ना. ते कागदपत्र डुप्लिकेट करायचे नाही करायचे ते त्यांच्या हातात होतं. ॲग्रीमेंट बी त्यांनी आम्हाला डुप्लिकेट करून नेऊन ठेवलं. मग आता आम्हाला काय कळतं ह्यातलं काय डुप्लिकेट आहे काय ओरिजिनल आहे? आता ही बुक करून मला 2019मध्ये मी बुक केलेली बिल्डिंग आहे. त्या टायमाला मी 1 लाख रुपयाचा चेक दिला आहे. आता हे असं परिस्थिती असल्यानंतर आम्ही काय करायचं? आता आम्ही काय एवढे शिकले सवरलं नाही. 7वी नापास होतो त्या टायमाला कामाला लागलो. दादा, तू काय सांगशील? तूही लोन भरत असशील, घरात या सगळ्या गोष्टीला घेऊन कसा चर्चा असते, वाद असते? कारण का आता नुकतंच लग्न झालं असेल किंवा मुलं शिकत असतील, आईवडील असतील. हां, तर नक्कीच आता म्हणजे कसं आहे तर तर पहिल्यांदा आम्ही आयुष्याचं पहिलं घर घेतलं आहे त्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये पण हे आता सर्व आम्ही सगळं रेरा वेरा हे सगळं चेक केलं साईटवरती जाऊन. आणि पहिलं KDMCमध्ये जाऊन पण 1-2 अधिकाऱ्यांना पण चेक करून घेतलं होतं आम्ही, पण त्यांनी सांगितलं की लिगलीच आहे म्हणून बिल्डिंग. पण त्यानंतरला मग आता रिसेंटली 2023लाही नोटीस आम्हाला आली की तुमचं जी बिल्डिंग आहे ती अनधिकृत घोषित करण्यात आलेली आहे म्हणून. पण त्यांनी कोणत्या कागदाच्या बेसिसवरती किंवा कोणत्या म्हणजे जे सपोर्टिव्ह काय जे असेल कारण त्याच्यासाठी संदर्भामधून काय त्यांनी हे केलं ते आम्हाला पण अजून म्हणजे समजलं नाही आहे. आणि आम्ही कसं रेरा बघितलं म्हणून आम्ही घर घेतलं. आता रेरा नसतं दाखवलं त्यांनी तर आम्ही घर घेतलंच नसतं ना. किंवा जर एवढ्या वर्ष जर बिल्डिंग बांधले तर त्यामध्ये कोणतरी KDMCच्या प्रभागामधला कोणतरी अधिकारी येऊन. दादा, या सगळ्या प्रकरणामध्ये या शिंदेताई आहेत, हे सगळी मंडळी जे रेग्युलर फॉलो होती, आजही ते कल्याण महानगरपालिकेमध्ये एका अधिकाऱ्याला भेटायला गेले होते. मध्यंतरी मधल्या काळामध्ये यांनी याचिका केली होती आणि यांनी कोर्टाला एक मागणी केली होती की रेग्युलेशन ह्या इमारती जे ते रेग्युलेशन करायला आम्हाला एक संधी द्यावी. त्यानुसार 4 इमारतींना कोर्टानं परवानगी दिली होती, त्यात ही एक इमारत होती. तुम्ही फेऱ्या मारल्यात कल्याण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून, तुम्हाला काय उत्तरं मिळाली किंवा काय तुम्हाला दाद मिळाली का? ॲक्च्युली त्यांनी आम्हाला सगळी पहिल्यांदा प्रोसेस सांगितली की तुम्हाला काय काय करावं लागेल. नगररचनाकार जे आहे तिथले KDMCचे, तर त्यांनी आम्हाला सगळी प्रोसेस सांगितली. आम्ही त्याच्यानुसार एक एक डॉक्युमेंट तयार करत गेलो आणि सबमिट करत गेलो. पहिल्यांदा मी आर्किटेक्ट अपॉइंट केला, त्यांच्या थ्रू जे डॉक्युमेंट तयार करायचे होते तयार केलेले, आणि आम्ही हार्ड कॉपी सबमिट केलेली KDMCमध्ये. त्यानंतर ते म्हणतात की तुम्हाला हे सगळं ऑनलाईन सबमिट करावं लागेल. तर ऑनलाईनचं पण आत्ता आम्ही चालू केलेलं आहे. पण ते
आता त्यासाठी एक एवढं होऊन सुद्धा शेवटी सरकारी टप्पे जे आहेत किंवा सरकारी खात्यातला जो कारभार असतो ते तुम्हाला सहन करावं लागतं. सहन करावंच लागतात आम्हाला. कारण कसं होतं की तुम्हाला जर जी काही रिक्वायरमेंट असेल ती तुम्ही एकदाच सांगा मला. कारण खूप सरकारी काम आहे हे सगळं. आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन एक एक डॉक्युमेंट तयार करायला लागतो, त्याला वेळ लागतो. मग तुमची जी काय आहे, जर एखादी बिल्डिंग शेवटची तारीख काय आहे? 19 फेब्रुवारी शेवट तारीख असं कळतंय. 19 फेब्रुवारी कुठली म्हणजे साधारणपणे हायकोर्टाने जे आदेश दिले होते की 3 महिन्याच्या आत या बिल्डिंग निष्कासित करा म्हणून, ती तारीख शेवटची. ती 19 फेब्रुवारी त्यांनी दिली होती. जे 19 नोव्हेंबरला त्यांनी जे निकाल दिला त्याच्यामध्ये सांगितलं की 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला बिल्डिंग डिमॉलिश करायची. 2 दिवस हातामध्ये उरलेले आहेत तरी तुमचे प्रयत्न सुरू आहेत. आमचा हा रिक्वेस्ट आहे KDMCला विनंती आहे की आम्हाला बेघर करू नये. आम्ही कुठे जाणार? मुख्यमंत्रीला रिक्वेस्ट आम्हाला बेघर करू नये किंवा मजिस्ट्रेटला सुद्धा आमच्या विनंती आहे की आम्हाला बेघर करू नये. आम्ही कुठे जाणार? एकच आमचं घर आहे, ते पण तुम्ही पाडलं तर मी कुठे जाणार? राहायला रस्त्यावर येणार आम्ही.